नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतीय रेल्वेनं त्यांचं नवीन ॲप लॉन्च केलंय। या स्वारेल ॲपची चर्चा गेल्या वर्षापासून सुरू होती। स्वारेल ॲप गुगल प्ले स्टोअर आणि iOS वर उपलब्ध असेल। हे ॲप रेल्वेच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी एक स्टॉप डेस्टिनेशन असेल। वापरकर्ते ॲपच्या मदतीने आरक्षण करू शकतील आणि जनरल तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकिटे देखील त्याद्वारे बुक करू शकतील। ट्रेन किती उशिरा धावत आहे किंवा ती वेळेवर पोहोचेल की नाही हे देखील तुम्हाला कळेल। केटरिंग सर्व्हिस म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था असेल आणि रेल्वे मदतीची ही सेवा या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता। रेल्वेचं हे नवीन ॲप सध्या बीटा व्हर्जन मध्ये आहे। याचा अर्थ सध्यासाठी त्याचा प्रवेश फक्त डेव्हलपर्स आणि निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे। सध्या हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर चाचणीसाठी उपलब्ध आहे। रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की फक्त 1000 वापरकर्ते ते डाउनलोड करू शकतात। आम्ही प्रतिसाद आणि अभिप्रायाचं मूल्यांकन करू, त्यानंतर पुढील सूचनेसाठी डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिलं जाईल। हे ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्सने विकसित केलंय। स्वारेल हे रेल्वेच्या सर्व सेवांसाठी एक प्रमुख ॲप असेल। याचा अर्थ असा की IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई केटरिंग फूड ऑन ट्रॅक, रेल मदत, अनरिझर्व्ड तिकीट सिस्टीम आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम सारख्या वेगवेगळ्या ॲप्स आणि पोर्टलची आता गरज नसेल। आता प्रश्न असा आहे की रेल्वेचं जे आधीचं ॲप IRCTC ॲप आहे त्याचं काय झालं, तर ते देखील असणार आहे। हे एका मध्यवर्ती ॲप सारखे काम करेल। अर्थातच नवीन ॲपमुळे त्याचा भार कमी होईल। IRCTCचं ॲप आतापर्यंत 100 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलंय। हे ॲप रेल्वे सेवांसाठी जागतिक सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ॲप्सपैकी एक आहे। आता प्रश्न हा येतो की जर जुने IRCTC ॲपही असेल तर दोन्ही ॲप्लिकेशन्स मध्ये फरक काय आहे आणि नवीन स्वारेल ॲपची वैशिष्ट्ये काय आहेत। IRCTC ॲपवर सण, लग्नसराई आणि तत्काळ बुकिंगच्या वेळी परिस्थिती आणखी बिकट होते। नवीन ॲप याला तोंड देण्यास मदत करेल। ॲपमध्ये वॉलेटसह बायोमेट्रिक लॉग इन सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील। रेल मदतचे इतर सेवांशी एकत्रीकरण देखील आहे। यात तुम्ही तत्काळ तक्रार करू शकता, म्हणजे शौचालय साफ नाही, तुमच्या सीटवर कोणीतरी दुसरंच बसलंय, सीट खराब आहे आदी मदत तुम्हाला हे ॲप करेल। हे ॲप गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उपलब्ध होणार होते, पण ते थोडे उशिराने उपलब्ध झाले कारण आता बीटा व्हर्जन आलंय। त्याचं पब्लिक व्हर्जनही लवकरच लॉन्च होईल।